दुसरीकडे नाशिकच्या TCS प्रकरणामधील आरोपींचा जामीन अर्ज हा कोर्टाने फेटाळून लावलाय। या प्रकरणामधील संशयित आरोपी दानिश आणि एजाज शेख यांनी जामीन अर्ज केलेला होता। फिर्यादी आणि आरोपी एकाच कंपनीमध्ये काम करत असताना झालेल्या वादामधून फिर्यादीने खोटा गुन्हा दाखल केल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी न्यायालयामध्ये केला। सरकारी पक्षाचे वकील किरण बेंडभर यांनी जोरदार युक्तिवाद केला आणि जामीन द्यायला विरोधही केला। आरोपीवरती बलात्कार, अॅट्रोसिटी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। आरोपीच्या कृत्याचे समाजामध्ये गंभीर पडसाद देखील उमटलेले आहेत। त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये असं सरकारी वकिलांनी म्हटलं आणि यानंतर कोर्टाने या दोघांचा देखील जामीन अर्ज फेटाळून लावलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।